नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा बोलणार आहे की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री कसे होते ह्या विषयावरती. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे त्यांनी नेमकी कोणती कामगिरी केली, सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले या संदर्भात आपण बोललेलो आहोत. यापूर्वी 2 भागामध्ये मी यापूर्वी बोललेलो आहे आणि आता हा तिसरा भाग, मी तिसरा व्हिडिओ ह्या विषयावरती करतोय. याचं कारण ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामुळं मला ह्या विषयावरती आणखी कदाचित 1-2 सुद्धा व्हिडिओ करावे लागतील. तर आपण बोलत होतो ते सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्याबद्दल. त्यांनी पालकमंत्री म्हणून 4.5 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये काम केलं आणि आपल्या भरीव अशा कर्तबगारीचा ठसा संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या इतिहासावरती नोंदवलेला आहे. सांगली जिल्ह्याचा राजकीय इतिहास असेल, सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय इतिहास असेल, हा लिहिला जात असताना अण्णासाहेब डांगे यांनी केलेल्या कामाचा निश्चितपणे आपल्याला नोंद घ्यावी लागेल, त्याचा उल्लेख करावा लागेल. योगायोग असा की माझी ही पालकमंत्री कसे असावेत या मालिकेमध्ये अण्णासाहेब डांगे यांचं काम मी सांगत असतानाच नुकताच एक राजकीय सुद्धा फेरबदल व्हायला लागलाय असं दिसतंय. अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या 2 चिरंजीवांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या या भेटीनंतर अण्णासाहेब डांगे हे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे. पाहूया आता काय होतंय ते. तर अण्णासाहेब डांगे यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीबद्दल मी बोलत होतो. त्यांनी पाणी योजनांसाठी जे काम केलं, ताकारी, म्हैसाळ, टेंभू असेल किंवा वाकुर्डे बुद्रुक योजना कशी गती दिली, कशा सुरू केल्या ह्याबद्दल मी बोललोय. वाकुर्डे बुद्रुक आणि टेंभू हे त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाल्या आणि ताकारी आणि म्हैसाळी ह्या योजनांना त्यांनी गती दिली. त्याचबरोबर विट्यासाठी घोगावमधून कृष्णा नदीतून पाणी उचलण्याची योजना त्यांनी सुरू केली. याशिवाय नळ पाणी पुरवठा अनेक गावांच्या त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या पुढाकारानं पूर्ण झाल्या. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टँकरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना राबवण्याचा निर्धार अण्णासाहेबांनी केला होता आणि त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलं. त्यानंतर मोठा दुष्काळ आला आणि कदाचित त्यामुळे पुन्हा एकदा टँकर सुरू झाले असतील, परंतु जेव्हा पाऊस काळ चांगला असतो त्यावेळेला सुद्धा नळ पाणी पुरवठा योजना अनेक ठिकाणी नव्हत्या. त्या अण्णासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्यानंतर सुरू झाल्या. मला अगदी आठवतंय अण्णासाहेब पहिल्यांदा पालकमंत्री झाल्या त्यावेळेला विशेष कार्यकारी दंडाधिकारी ह्या पदाचं कार्यकर्त्यांना फार मोठं आकर्षण असायचं आणि युती सरकारच्या काळामध्ये ह्या पदांची भरपूर मोठ्या संख्येनं निर्मिती झालेली होती. अनेक भारतीय जनता पक्षाचे तसेच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, एवढंच नव्हे तर अनेक पत्रकार यांना सुद्धा त्यावेळेला अण्णासाहेब डांगे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक दिलेली होती. त्यानंतरचे पालकमंत्री काँग्रेसचे नेते जयवंतराव आवळे यांच्या कारकिर्दीत सुद्धा अनेक पत्रकार, अनेक कार्यकर्ते यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली होती. पण त्याची खरी सुरुवात अण्णासाहेब डांगे यांच्या कारकिर्दीतच झाली. आणि मला आठवतंय की सांगलीमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे वितरणाचे कार्यक्रम होते, म्हणजे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना जी प्रमाणपत्र, सही, शिक्का हे जे दिलं जातं ते स्वतः अण्णासाहेबांच्या हस्ते हे कार्यक्रम झाले ते आणि त्या बाबतीत ते सुद्धा अतिशय काटेकोर होते. जनता दरबार ही युती सरकारच्या काळामधली एक अभिनव संकल्पना होती आणि त्यामध्ये नागरिकांनी म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या तक्रारी, शासनाच्या एकूण कुठल्याही खात्याबद्दलच्या तक्रारी असतील त्या शासनाकडे पाठवायच्या आणि त्या संदर्भामध्ये पालकमंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील यांनी सुनावणी करायची, अशी ती संकल्पना होती. अण्णासाहेब डांगे यांनी ही जनता दरबारची संकल्पना अतिशय काटेकोरपणे राबवलेली होती. मी स्वतः त्यांच्या अनेक जनता दरबारांना हजर होतो. अण्णासाहेब डांगे हे शासनाकडे दाखल झालेल्या सगळ्या तक्रार अर्जांची स्वतः छाननी करायचे, स्वतः निवड करायचे आणि स्वतः सुनावणी करायचे. मी जनता नाट्यगृह म्हणजे आजचं जे दीनानाथ नाट्यगृह आहे तेव्हा त्याला जनता नाट्यगृह म्हणायचे, त्या ठिकाणी त्यांनी जनता दरबार भरवलेला आणि त्या दरबारामध्ये ते स्वतः उपस्थित होते. 6 वाजताची वेळ त्यांनी दिलेली होती जनता दरबाराची. बरोबर 6 वाजता घड्याळ त्यांनी हातातलं काढून ठेवून समोर ठेवलं तर 6 वाजता त्यांनी सुरुवात केली आणि जनता दरबारची सुनावणी घेतलेली होती. या जनता दरबारमध्ये
अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी यांना समोर उभं केलं जायचं, लोकांच्या तक्रारीची शहानिशा केली जायची आणि त्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उत्तरं घेतली जायची. अण्णासाहेब डांगे यांचा एवढा धाक प्रचंड होता की कर्मचारी आणि अधिकारी तातडीनं त्यांनी बोलवले नसतं म्हणले तरी सुद्धा घाबरायचे. कारण अण्णासाहेब डांगे त्यांना त्याच्याबद्दलचे रोखठोक प्रश्न विचारायचे आणि कुठलाही मुलाहिजा त्यांना ते ठेवायचे नाहीत. त्यांना चूक झालेली अजिबात खपत नव्हती. आजही त्यांचा त्याच पद्धतीचा एकूण सगळा व्यवहार आणि कारभार असतो. तर अण्णासाहेब डांगे यांनी या पद्धतीनं जनता दरबार ही संकल्पना राबवली. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा सार्वजनिक शौचालय ही कन्सेप्ट काही फार नवीन नव्हती, परंतु एक मोहीम म्हणून संपूर्ण राज्यभर आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा जी राबवली ती अण्णासाहेब डांगे यांच्या कारकिर्दीत राबवली गेली. त्यांनी ह्याबाबत वारंवार ह्या संदर्भात ते भाषणामधून बोलायचे आणि महिलांसाठी विशेषतः अशी शौचालयांची निर्मिती झाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्याकरता त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणून, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून खूप मोठे प्रयत्न केले आणि एक प्रकारे स्वच्छता अभियानाचा तो प्रारंभच होता महाराष्ट्रातल्या. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वच्छता अभियानाचा फार मोठा एक मोहीम चालवलेली होती. नंतर आपल्याला माहित आहे की 2014 मध्ये केंद्रामध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएचं सरकार आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सूत्र स्वीकारली, त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वच्छता अभियानाला एक राष्ट्रीय स्वरूप दिलं. परंतु महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीच्या स्वच्छता अभियानाचा एक संकल्पना म्हणून प्रारंभ करण्याचं मला तरी स्वतःला असं वाटतं की आपल्याला अण्णासाहेब डांगे यांचं प्रवर्तक म्हणून या बाबतीत नाव घेतलं पाहिजे. स्वच्छता अभियान त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं. त्यानंतर तासगाव आणि खानापूर ह्या 2 तालुक्यांचं विभाजन करून 2 तालुके तयार करायचे, निर्माण करायचे अशा स्वरूपाची चर्चा बरेच दिवस चालू होती. त्याबद्दल मागणी अनेकदा झालेली होती, कारण खानापूर हाही तालुका मोठा होता आणि तासगाव तालुकाही हा विस्तारानं त्यावेळेला मोठा होता. प्रशासकीय दृष्टीने सुद्धा असे 2 तालुके होणे गरजेचं होतं. युती सरकारच्या काळामध्ये पलूस तालुका हा नव्यानं तयार झाला. त्याच्या उद्घाटन समारंभाला मी स्वतः हजर होतो. त्या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून ते वार्तांकन करण्यासाठी अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालेलं होतं. सांगली शहर पोलीस ठाण्याची इमारत जी आजची आहे त्याचं उद्घाटन नवीन इमारतीचं, पूर्वी जुनी इमारत होती, संस्थानकालीन इमारत होती, त्या इमारतीचं रूपांतर नवीन इमारतीमध्ये झालं आणि त्याचं उद्घाटन तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते झालेलं होतं. ते सुद्धा अण्णासाहेब डांगे यांच्या पुढाकारानंच तो कार्यक्रम त्यावेळेला झालेला होता. तर पलूस तालुक्याची निर्मिती झाली आणि पलूस तालुक्यातली बाकी प्रशासकीय सगळी यंत्रणा आहे, वेगवेगळ्या खात्यांसाठी जी कार्यालय वगैरे ऑफिस सुरू झाली, तहसीलदार ऑफिस वगैरे सुरू झालं, हे नंतरच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने झालं. त्यामध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेब पालकमंत्री असताना यातली बरीचशी कामं झाली आणि कडेगाव तालुक्याची निर्मिती ही डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे पालकमंत्री असताना त्यावेळेला झालेली होती. अण्णासाहेब डांगे यांच्या कारकिर्दीमधली आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि ठळक घडामोड सांगता येईल ती म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निर्मिती. आपल्याला माहित आहे सांगली मिरज ही दोन्ही वेगवेगळ्या नगरपालिका होत्या. 100हून अधिक वर्षांची परंपरा, जवळजवळ 150 वर्षांची परंपरा असलेल्या ह्या नगरपालिका होत्या. ह्या 2 नगरपालिकांची मिळून एक महापालिका करायची अशी मूळ संकल्पना पुढे आली. त्याला त्यावेळी खूप विरोध झालेला होता. ह्या दोन्ही शहरांचा वेगवेगळाच विकास होऊ दे, नगरपालिकाच या दोन्ही शहरांचा चांगला विकास करू शकतील अशा स्वरूपाची त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती मागणी झाली. ती अण्णासाहेब डांगे यांनी इरादा जाहीर केल्यानंतर, म्हणजे शासनानं त्यावेळेच्या इरादा जाहीर केल्यानंतर त्याच्यावर टीकाही खूप झाली. ती मला आठवतंय की त्यावेळचे जनता दलाचे नेते आणि आमदार, माजी आमदार ॲडव्होकेट व्यंकप्पा पत्की यांनी तर जर सांगली मिरज ही आणि नंतर कुपवाड त्याच्यामध्ये आलं, ही महापालिका जर खरोखरच अण्णासाहेब डांगे यांच्या पुढाकारानं आणि प्रयत्नामुळे स्थापन झाली तर मी अक्षरशः आयर्विन पुलावरती अण्णासाहेबांचा पुतळा उभा करेन अशा स्वरूपाची एक उपरोधिक त्यांनी घोषणा त्यावेळेला व्यंकप्पा पत्कीने केली होती, हे मला आजही आठवतं. परंतु अण्णासाहेब काही डगमगले नाहीत. विरोध किती झाला किंवा टीका किती झाली तरी त्यांच्या डोळ्यासमोर एक ध्येय होतं की सांगली मिरज आणि मग नंतर कुपवाड पण त्याच्यामध्ये सहभागी झालं. कुपवाडला सहभागी झाल्याचा सुद्धा एक मोठा इतिहास आहे.
कारण सांगली मिरज ह्या दोन्ही शहरांची मिळून जी लोकसंख्या होती ती त्यावेळेला 5 लाखाची एक मर्यादा होती महापालिका निर्मितीसाठी. ती भरत नव्हती तेवढी 5 लाखाची लोकसंख्या, म्हणून एक कुपवाडला त्याच्यामध्ये सामील करायचं ठरलं. त्यावेळेला कुपवाड ही ग्रामपंचायत होती. मग ग्रामपंचायत ही ग्रामीण विकास खात्याकडे जाते आणि नगरपालिका किंवा महापालिका हा नगर विकास खात्याचा अखत्यारीतला विषय येतो. म्हणून ग्रामपंचायतीची, कुपवाडच्या ग्रामपंचायतीची नगरपालिकेत रूपांतर त्यावेळेला केलं गेलं आणि मग त्या कुपवाड नगरपालिका ही सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. अण्णासाहेबांच्या डोळ्यासमोर एक स्वप्न होतं आणि आजही कदाचित ते त्याबद्दल बोलतील की हे एक मोठं शहर म्हणून विकास व्हावा, एक आकाराला यावं, पुढं यावं आणि त्या शहरांमुळं या संपूर्ण सांगली जिल्ह्याला सुद्धा एक वेगळं स्वरूप येईल, विकासाला एक मोठी चालना मिळेल, मोठे उद्योग यावेत ही त्यांची मुख्य त्यावेळची कल्पना होती. पाणी पुरवठा योजना चांगल्या करता येतील, नवीन काही योजना इथं राबवता येतील आणि शहराला एक जे आता थोडंसं त्यावेळेला एक जुनाट असं स्वरूप होतं त्याच्यावर एक नवीन शहर तयार होईल अशी एक कल्पना अण्णासाहेबांची त्यावेळेला होती. ती बऱ्याच अंशी नंतर पूर्ण झालेली असं दिसते. आता विजयनगर मुळे तिथं प्रशासकीय इमारत असेल, भारतीय मेडिकल कॉलेज, भारतीय विद्यापीठ आणि अन्य काही इमारती, ऑफिसेस यामुळे आता सांगली मिरज जवळजवळ जोडल्यातच जमा झालेला आहे. इकडं कुपवाड आणि सांगली सुद्धा बऱ्यापैकी जवळजवळ येऊन जोडल्यातच जमा झालेला आहे. परंतु अण्णासाहेबांची जी संकल्पना होती किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांची सुद्धा जी कल्पना होती युती शासनाच्या काळातली की सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं स्वरूप असं असावं, तिनं अशी प्रगती करावी. आज जवळजवळ आता 27 वर्ष झाली महापालिका स्थापन होऊन, पण जेवढी अपेक्षित प्रगती होती तेवढी महापालिका क्षेत्राची होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याकरता महापालिकेतल्या कारभाऱ्यांनी आतापर्यंतच्या सगळ्या 27 वर्षातल्या सगळ्या पक्षाच्या कारभाऱ्यांनी, मग त्यामध्ये काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य पक्ष असतील, ह्या कारभाऱ्यांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं दिलं गेलं नाही ह्या विकासाकडं. त्याचबरोबर राज्य शासनानेही तेवढं मोठ्या प्रमाणावरती तिकडे लक्ष दिलंय असं आपल्याला दिसलं नाही आणि त्यामुळं म्हणावा तेवढा विकास ह्या तिन्ही शहरांचा मिळून झालाय असं आपल्याला दिसत नाही. तर अण्णासाहेब डांगे यांच्या कारकिर्दीतली महापालिका ही एक फार मोठी गोष्ट घडलेली होती, मोठी बाब घडली होती, मोठी संकल्पना प्रत्यक्षात आलेली होती. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती काम केलं. भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये बस्तान बसवण्यासाठी त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली. त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं काही स्थान जिल्ह्यामध्ये फारसं नव्हतं. जनसंघापासून काम करत असलेले अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा आकार देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेची निवडणूक त्यांनी अत्यंत तडफेनं लढवली. राज्यात मंत्री असताना सुद्धा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं बळ वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज असं आपल्याला दिसून येतंय की त्यावेळच्या निवडणुकीमध्ये खूप जोराची लढत झालेली होती. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर दिलेली होती आणि जत विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत लीड घेतलेलं होतं. लक्षात घ्या, मिरजेमध्ये चांगल्यापैकी लीड त्यांनी घेतलेलं होतं. त्याचा परिणाम असा झाला नंतरच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातली भारतीय जनता पक्षाची पहिली सीट जर कुठून निवडून आली असेल तर ती जत मधनं निवडून आली आणि त्यानंतर मिरजेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला, मग सांगलीमध्ये सुद्धा रोवला गेला. परंतु ह्याची सुरुवात जर राजकीय कोणी केली असेल तर ती अण्णासाहेब डांगे यांनी केली. ज्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं, आज भारतीय जनता पक्ष समोर आज दुसरं आव्हान नाही अशी परिस्थिती आहे. दुसरा पक्ष कोण आहे असं विचारतात. परंतु त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करणं हे अत्यंत कठीण होतं. काँग्रेसची ताकद प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होती. सत्तेची सगळी स्थानं काँग्रेसच्या ताब्यात होती. अशा वेळेला अण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, आजही त्यांच्याबरोबर ते सहकारी आहेत, ते काम करतात. ते जरी भिन्न पक्षात असले, म्हणजे अण्णासाहेब डांगे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी गेलेले असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षातले त्यांचे जुने सहकारी आजही त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवून आहेत. अण्णासाहेबही त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अण्णासाहेबांचा पण संपर्क आहे आणि संघाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सुद्धा अण्णासाहेबांशी आजही संपर्कात चांगले आहेत. तर अशी ही अण्णासाहेब डांगे यांची पालकमंत्री पदाची कारकीर्द होती आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आष्ट्यामध्ये सुरू केली. आज जर तुम्ही ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ज्या भागात आहे आष्ट्याच्या, तो जो सगळा भाग कसा विकसित झालाय तुम्ही पहा. म्हणजे ज्या पद्धतीनं त्या भागाचा विकास झाला त्याला कारण ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आहे.
अण्णासाहेबांचे चिरंजीव चिमणभाऊ डांगे यांनी सुद्धा या संस्थेच्या विकासात असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या कामात सुद्धा सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे. आता मी मगाशी सुरुवातीला सांगितलं तसं अण्णासाहेब डांगे आणि चिमणभाऊ डांगे आणि त्यांचे दुसरे भाऊ विश्वनाथ डांगे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या मार्गावर आहेत, असं आता चर्चा सुरू झालेली आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. तर अण्णासाहेब डांगे यांनी पालकमंत्री म्हणून केलेलं काम, राजकीय काम तर त्यांनी केलंच, पण त्यावर प्रशासकीय काम ज्या पद्धतीनं केलं, जिल्ह्याच्या विकासासाठी केलं, त्याची निश्चित नोंद घेतली गेली पाहिजे. आणि म्हणूनच मी हा खटाटोप केला. हे व्हिडिओ 2 ते 3 मी मुद्दाम केले. या पुढच्या भागामध्ये मी डॉक्टर पतंगराव कदम, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्तबगार पालकमंत्री यांच्याबद्दल बोलणार आहे. धन्यवाद.